एका वैर्याने केलेलं वर्णन आहे. काही जीवन असेल तुकोबरायांचं की आजचा जो अभंग आपण निवडलेला आहे एका वैर्याने वर्णन केलेले महाराज. हा रामेश्वर शास्त्री म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण आहे. संपूर्ण ग्रंथाचं अध्ययन झालेलं आहे. वेदशास्त्र संपन्न आहे. जगद्गुरु तुकोबराने जेव्हा अभंगाच्या वाह्या लिहिल्या यांना सहन झालं नाही आणि तुकोबरांना त्रास दिलेला आहे. तुकोबरांना त्रास दिल्याच्या नंतर पुण्याच्या दिशेने जाऊ लागला आणि जाता जाता एक अंगडशाह फकीर म्हणून एक महात्मा होता. त्या अवलिया महात्म्याच्या त्या आश्रमात गेलेला आहे. एक विहीर होती. त्या विहिरीतलं पाणी फक्त देवपूजे करता घ्यायचे. हा रामेश्वर शास्त्री गेला आणि त्या विहिरीत उडी मारली. अंगडशाह फकीराच्या शिष्याने सांगितलं, अरे ते विहिरीत उडी मारू नकोस, ते पाणी फक्त देवपूजे करताय. ऐकलं नाही. अभिमान होता. अंगडशाह फकीराला कळालं हा अभिमानी आहे. शाप देऊन टाकला. म्हटले ऐसेही डुबते रहो. तो रामेश्वर शास्त्री पाण्याच्या बाहेर आला का अंगाची आग व्हायची. अशी 10 व्हायचा. मग बरेच लोक म्हणतात ना, महाराज किती डॉक्टर करावं पण काही बरंच लागत नाही हो, ते पाप आडवं आलेले आपल्याला. लक्षात ठेवा. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची कधी स्तुती नाही पण फक्त निंदाच, मग ते भोगायला येतं महाराज. लक्षात ठेवा. पाण्याच्या बाहेर आला की अंगाची आग व्हायची. परत पाण्यात जायचा. परत बाहेर आला की अंगाची आग व्हायची. झालंय काय, काही शिष्याने अशी कळशीच धरली अंगावर पाण्याची. डॉक्टरकडे गेलेला आहे. सगळा उपचार झाला. भगत बिगत टाना टोना सगळं करून झालं. फरक पडत नाही. मग काय करायचं. मग तो ज्ञानोबरायांकडे गेला. म्हटले ज्ञानोबराय, असा काय अपराध घडला माझ्याकडून की माझ्या अंगाचा दाह होतोय. म्हटले अरे तुमच्याकडून जगद्गुरु तुकोबरायांचा अपराध घडलेला आहे. तुकाराम महाराजांचं काही सामर्थ्य आहे म्हटलं तुम्हाला समजलं नाही. तुम्ही त्यांना शरण जा तेव्हाच तुमच्या अंगाचा दाह शांत होईल. आणि काही ताकद असेल तुकोबरायांमध्ये. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबरायांना शरण गेला. तुकाराम महाराजांनी फक्त एक अभंग लिहून पाठवला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. या अभंगाचं नुसतं वाचन केलं महाराज आणि रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला. आणि अंगाची शांती झाल्यानंतर कळालं अरे एवढे उपाय केले पण आपल्या अंगाचा दाह शांत होत नव्हता. या महात्म्याचा नुसता अभंग वाचला आणि आपल्या अंगाचा दाह शांत झाला. हा कुणी साधा महात्मा नाही म्हटली. आतापर्यंत आपण यांचा विरोध केला पण तुकाराम महाराज सामान्य नाही म्हणून तुकोबरायांचं भजन करू लागले महाराज. काय ब्राह्मण मंडळी रामेश्वर शास्त्रींकडे आले आणि रामेश्वर शास्त्रींना म्हटले, ओ रामेश्वर वा काय करताय. म्हटले अरे आतापर्यंत ज्यांचा विरोध केला त्या विरोधकाचं तुम्ही चिंतन करताय, भजन करताय, का करताय. रामेश्वर शास्त्री ब्राह्मण मंडळीला सांगतात, बाबा हे तुकाराम महाराज कुणी सामान्य नाही म्हटली. का, काय झालं, काय महत्व आहे त्यांचं. म्हटले त्यांच्या नावात अशी ताकद आहे, त्यांचं नाव घेतलं की यम कापतो, अशी ताकद तुकोबरायांची. रामेश्वर शास्त्री सांगतात अभंगाच्या पहिले, तुकाराम 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 तुकाराम
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. एका कट्टर विरोधकाने आणि वैर्याने केलेलं वर्णन आहे तो म्हणजे आजचा अभंग आहे. काय शोकंती काय पहा. काही जाणकार चिंतन ऐकणारे प्रश्न विचारतील महाराज मग बाकीचे अभंग नव्हते का? एका विरोधकाचा अभंग का निवडला? मी पहिल्यापासून सांगतो एकेकाळीचे कट्टर विरोधक पण एकेकाळीचे परम भक्त महाराज.